ओशो म्हणतात परमेश्वरानं माणूस बनवला तेव्हा परमेश्वर स्वतः घाबरला की अरे बापरे हे काय घडलं माझ्याकडनं. म्हणे आता काय करू, हा माणूस तर मला सोयीना राहून देणार नाही, सोयीना बसून देणार नाही, कुठेही शोधत. म्हणून देवांची मीटिंग बसली. त्या मीटिंगमध्ये निष्कर्ष लागला. कोणी म्हणली तुम्ही हिमालयात जा, कोणी म्हणे समुद्रात जा, कोणी म्हणे दऱ्यात जा, कोणी म्हणे खोऱ्यात जा, कोणी म्हणे डोंगरावर जा, कुठेही जा, तरी तो माणूस हा परमेश्वराला शोधत येईलच म्हणे. काही जणांचं सजेशन असं होतं. मग एका जणांना सजेशन दिलं की तुम्ही माणसाच्या आतमध्ये जा. परमेश्वराला शोधण्यासाठी स्वतःच्या आतमध्ये कधीच जाणार नाही, बाहेर सगळीकडे फिरल, हिमालयावरती जाईल, केदारनाथ बद्रीनाथ करल, गंगोत्री करल, हिमोत्री करल, म्हणजे कुठलाही कोणा सोडणार नाही, कुठेही जाईल, समुद्राच्या तळापर्यंत जाईल. तुम्ही कुठेही लपून बसा. तुम्ही जर माणसाच्या आतमध्ये लपून बसले तर माणूस तिथं तुम्हाला शोधायला येणार नाही. म्हणून तेव्हापासून परमेश्वर माणसाच्या आतमध्ये बसलेला आहे आणि माणूस तिथे जात नाही. मित्रांनो, हे सांगण्याचं कारण असं, हे बोलण्याचं ही उदाहरण देण्याचं कारण तुम्हाला असं की मित्रांनो, आज मी जसं बघतोय तसं आमच्या घरी एक दिंडी येत असते. म्हणजे इथून आता पैठण, आमच्या गावातून पैठण आहे 30 किलोमीटर, आणि लोक येतात 400 किलोमीटरवरनं पायी येतात देवाच्या भेटीसाठी. बघू राहील तुम्ही खाली, देवाच्या भेटीसाठी येतात 400 किलोमीटरवरनं.